काल धायरी येथे कोकण महामेळावा अतिशय उत्साहात पार पडला। हजारोच्या संख्येने कोकणी बांधव या मेळाव्याला उपस्थित होते। मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। त्यानंतर अनेक सामाजिक पुरस्कारांनी विविध मान्यवरांना सन्मानित करून कार्यक्रमाची शोभा आयोजकांनी वाढवली। कोकणाची संस्कृती असलेला शक्तितुरा हा कार्यक्रमाची आकर्षण मेजवानी ठरलाय। या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। आज पुण्यामध्ये कोकण रहिवासी महासंघाचा मेळावा महामेळावा कोकणातील महामेळावा खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडला। कारण कोकणाचं एक आतुरतेचं नातं असतात। तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी घ्या, पुण्यासारख्या ठिकाणी घ्या, कोकणकडे प्रामुख्याने आपल्याला बघायला भेटतात। आणि आज ह्या महामेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा भेट दिली आणि प्रचंड कोकणातील माणसं या मेळाव्याला उपस्थित राहिले होते। हा मेळावा एकत्रित कशा प्रकारे पार पडला या संदर्भात बातचीत करण्यासाठी अध्यक्ष आहेत, काय सांगाल? खूप मोठ्या प्रमाणात वातावरण होतं आणि कोकणातली मंडळी खूप दिवसांनी आपण एकत्र होत्या कार्यक्रमाबद्दल विविध पैठणीचे वाटप सुद्धा झाले, लकी ड्रॉ सुद्धा झाला आणि कोकणातल्या माणसांना एकत्र आणण्याचं ठिकाणाचं सर्वात मोठं पुण्याचं काम तुम्ही केलं। नेमकी ही संकल्पना कशा प्रकारे होती आणि ज्या संकल्पना पूर्ण पार होते तेव्हा एक मनात कसा अनुभव असतो, काय सांगाल? कोकण रहिवासी समाज संघाच्या माध्यमातून आम्ही गेली 2-3 वर्ष काम करतोय। कुठेतरी कोकणवासी एकत्र यावे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या अडीअडचणी सोडवण्याचा 100% कसा आम्हाला प्रयत्न करता येईल त्यासाठीच आमचे कोकण रहिवासी समाज संघ हे काम करतोय। गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवले। त्यानंतर कुठेतरी समाजाला अजून एकत्र करायचे यासाठी आमचे 20-25 जण आहेत, हे पिलर आहेत संस्थेचे। आज यांच्यामुळे संस्था आहे, आज हे आहेत म्हणून सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात। आणि या कार्यक्रमाला आज आमच्या सिंहगड रोड भागातून बऱ्यापैकी 4 ते 5 हजार लोक उपस्थित होते। त्यानंतर उद्योग मंत्री उदयजी सामंत उपस्थित होते। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर होत्या। आणि उदय सामंत साहेब आल्यानंतर आमचं जे स्वप्न आहे पुणे शहरात कोकण भवन उभं राहावं, या स्वप्नाला कुठेतरी त्यांनी आता बगल दिली आणि कुठेतरी भविष्यात कोकण भवन नक्कीच होईल यासाठी सामंत साहेब स्वतः प्रयत्न करणार आहेत। त्यांच्या अंडर सगळे ते MMRD आहे, EMRD आहे, तर त्या कुठेतरी जागा बघण्याचं काम आता त्यांनी आम्हाला दिले। तुम्ही जागा बघा, नक्कीच आपण त्याच्यावरती योग्य प्रमाणे जी कोकण भवनची जागा आहे ते आपण करू। आणि आज मोठ्या प्रमाणात कोकणवासी आल्यानंतर महिलांचा एक मान सन्मान झाला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर कोकणातले काही पुरस्कार आहेत ते आपण दिले। अशा प्रकारे हा कार्यक्रम आपला पार पडलाय। तुमचे पदाधिकारी पिलर आहे, त्यांच्यामुळे हा सगळा कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडलाय। नक्कीच अजून कोकणी बांधव आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल? एकत्रित कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगल्या प्रमाणे जो आमचा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। असेच कार्य करण्याची क्षमता आमच्याकडे राहावी, सर्व पदाधिकारी यासाठी एकजुटीने यावेत, एकजुटीने कार्य करावेत ही सर्वांना आमची विनंती आहे। तसेच जे बाकीचे पण आहेत कार्यकर्ते, सभासद, यांनी पण ह्या कार्यक्रमासाठी सहभाग घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कार्यक्रमामध्ये अजून जास्त शोभा यायला पाहिजे, कार्यक्रम अजून उत्साहात व्हायला पाहिजे। पुणे शहरामध्ये कोकणाचं जे नाव आहे, ह्याचा जो अजेंडा आहे हा उंचावरती आम्हाला न्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही हे कार्यरत आहोत। कोकण भवनाचा जो विषय आहे हा मार्गस्थी लागलेला आहे। साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्ण करतील यासाठी आम्ही एकदम जोराने उत्साहाने कार्यक्रम करत राहू। नक्कीच आपल्यासोबत महिला वर्ग पण आहेत। वहिनी, काय सांगाल की आज हळदी कुंकू खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय उत्साहामध्ये पार झालं आणि एकंदरीत लकी ड्रॉ होता, महिलांसाठी आपण वेगळ्या प्रकारे साड्या दिल्या आणि मानाची पैठणी पण इथं पण दिली। एक अनुभव होता, एक वेगळा उत्साह होता, त्याबद्दल काय सांगाल? अत्यंत आनंद झाला आहे। जो कार्यक्रम आपण योजला होता तो पूर्णपणे अत्यंत आनंदात पार पडलेला आहे। या कार्यक्रम पार पडण्यामागे संस्था आहेच, पण जसे की तुम्ही बाकीचे पोलीस रक्षक जे आहेत, आधी बाकीचे पदाधिकारी जे आहेत, त्यांचे मोठ्या प्रमाणावर साथ लाभली, त्यासाठी मनपूर्वक आभार मानते। त्यानंतर अशीच कार्यक्रम करण्याची ताकद ह्या संस्थेमध्ये यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जो महिला दिन आता येत आहे, महिला दिनाच्या निमित्ताने हेच सांगू इच्छितो की महिलांशिवाय ह्या जगावरती काहीच शक्य नाही। जिथे महिला आहेत तिथे सगळं काही शक्य आहे। त्यासाठी आमच्या संस्थेने सगळ्यात मोठ्या मानाची जी पैठणी दिली, कुठेतरी महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो। आणि या संस्थेमध्ये अखंड कार्य करण्याची जी क्षमता आहे ती अजून मनापासून उफाळून येत आहे की आपण या संस्थेमध्ये अत्यंत कार्यरत आहोत याबद्दल। नक्कीच वहिनी, या संस्थेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। दादा, तुम्ही काय सांगाल? कसं वाटतं एकंदरीत? कोकण रहिवासी संघ गेले आम्ही 3 वर्ष एकत्र आम्ही काम करतोय। कुठल्या जातीचा धर्माचा आम्ही विचार न करता जे सर्व कोकणातले रहिवासी पुण्यात जे आलेले आहेत, आपल्या कामासाठी येतात, त्यांच्यासाठी आम्ही एक घरी जाऊन एक सभासद गोळा करत आहोत। आज कमीत कमी 5,000 लोक आलेले आहेत। 5,000 लोकांचं जेवण मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला।
आदरणीय उदयजी सामंत आले, रुपालीताई चाकणकर आल्या आणि इतर मान्यवर आले. त्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम आनंदाने पार पडलेला आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही आनंदाने पार पाडू अशी मी ग्वाही देतो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा. ताई, काय सांगाल, तुमचं काय मत आहे या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? आज खूपच मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या, त्यांचं आम्हालाही खूप छान वाटलं. आणि कोण जी ओळखीचं भेटले की नाही गावात? हो भेटले ना आणि जे आम्हाला करायचं होतं साध्य तेही झालं. आमचे उदय सामंत साहेब आलेले, त्यांना आम्हाला म्हणजे शब्दही दिलाय की आमचं कोकण भवन होईल सक्सेसफुल. बस एवढंच सांगू शकते. नक्कीच. अजून आपल्याजवळ कोकणी बांधव आहेत, बोलणार आहेत. काय सांगाल दादा, की काय भावना आहेत तुमच्या? आज कोकणातला आपला कार्यक्रम खास कोकण भवनसाठी आज आपण झडतोय आणि आज मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा आज ग्वाही दिली की लवकरच हे काम पूर्ण होईल. त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. कोकण रहिवासी महासंघ एक वेगळा आगळा असं सगळं सामाजिक कार्य करत आहे. त्यामध्ये महिलांचा मान सन्मान आहे, त्यानंतर आदरणीय मान्यवर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन भेटत आहे. त्याचप्रमाणे कोकण भवन हे पुण्यामध्ये होणार याची सुद्धा त्यांनी ग्वाही दिलेली आहे. याचप्रमाणे आमचं हा जो कार्यक्रम जो आहे, आम्ही सर्व पदाधिकारी आहेत, त्यानंतर कोकणातले वेगवेगळ्या ठिकाणाचे जे पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप अत्यंत छानपैकी प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. नक्कीच. खरंच सगळीकडनं अख्खा कोकण असो किंवा तळ कोकण असो, कोकणातून आज कोकण बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकंदरीत जवळजवळ 4 ते 5,000 च्या संख्येनंच कोकण बांधव आपल्याला इथे उपस्थित असताना पाहायला भेटले. एकंदरीत जी म्हण आहे की येव्हा कोकण आपला असो, कोकणाची समृद्धी आपण जपली पाहिजे, कोकणातली माणसं आपण जपली पाहिजे. कारण कोकणातली माणसं ही नेहमी जण प्रत्येकजण सांगतात की कोकणातली माणसं ही फणसासारखी असतात. वरून जरी कडक असले, काटे असले, तरी आतून नरम असतात आणि हीच संस्कृती जपत कुठे ना कुठेतरी आपल्या कोकणातल्या माणसासाठी हक्काचं कोकण भवन व्हावं अशी कोकण रहिवासी संघ यांची ही संकल्पना घेऊन आज हे पुण्यातून खास कोकणासाठी आले. न्यूज अनकट कडून ह्या संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.